संगमनेर प्रतिनिधी महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार झाल्यानंतर संगमनेर मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला असून मंजूर कामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत। विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी दि. दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगरचे अधीक्षक अभियंता विवेक माळुंजे, संगमनेर उपविभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वरपे, सहाय्यक अभियंता संजय टेकाळे यांच्यासह उपअभियंते उपस्थित होते। यावेळी आमदार खताळ म्हणाले की निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। शासनाचा निधी हा जनतेच्या हितासाठी असून प्रत्येक विकासकाम निर्धारित निकषांनुसार आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे। कामात हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही। कोल्हार-कोठी राज्यमार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। संबंधित ठेकेदाराला अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही आवश्यक दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने याबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले असल्याचेही त्यांनी सांगितले। सध्या पावसाळ्यामुळे काही अडचणी असल्या तरी त्या तातडीने दूर करून रस्त्याचे डांबरीकरण व दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच ज्या ठेकेदारांच्या कामांचा दुरुस्ती कालावधी अद्याप शिल्लक असूनही ते रस्त्यांची दुरुस्ती करत नाहीत अशा ठेकेदारांवरही नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। संगमनेर शहरातील अकोले नाक्यावरील शारदा विद्यालयाजवळील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो। विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, तसेच राज्यमार्ग व इतर सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणे नियमानुसार हटवावीत। मात्र अतिक्रमण हटविताना विनाकारण कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी। वाहतुकीस अडथळा ठरणारी व अपघातास कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत असे सूचना आमदारामुळे खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। संगमनेर मतदारसंघातील प्रलंबित विषय जे आहेत, जे कामं मंजूर आहेत परंतु अपूर्ण स्थितीत आहेत, काही जुने कामं आहेत ते सुद्धा ठेकेदार करत नाहीत, ते तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता माळुंजे साहेब होते, वरपे साहेब होते व त्यांची सर्व पीडब्ल्यूडीची टीम होती, त्यांना सूचना दिल्यात। आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, सार्वजनिक बांधकामच्या अंतर्गत असलेले सर्व रस्ते जिथे जिथं खराब झाले, जिथं जिथं खड्डे पडले ते खड्डे बुजवण्याच्या तात्काळ सूचना दिल्यात। आपल्या संगमनेर शहरातीलच शारदा विद्यालयाच्या जवळील रस्ता सुद्धा सार्वजनिक बांधकामच्या अंतर्गत येतो, तो सुद्धा बुजवण्याच्या सूचना दिल्यात। कोल्हार-कोठी रस्त्या संदर्भात विधानसभेमध्ये सुद्धा मी आवाज उचलला होता। संबंधित जो ठेकेदार आहे हेमांतर्गत झालेलं काम आहे, परंतु तो ठेकेदार ते काम करत नाही। दुरुस्ती कालावधी असताना सुद्धा तो अधिकाऱ्यांना दाद देत नव्हता, तेव्हा त्याच्यावरती सुद्धा आता रस्ता दुरुस्त करून घेऊन जर त्यांनी पावसाळ्याच्या संपल्यानंतर जर रस्त्याचं काम व्यवस्थित केलं नाही तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। त्यामुळं जे सार्वजनिक विभागाअंतर्गत जे जे कामं प्रस्तावित आहेत, सुरू आहेत, त्या कामांचा दर्जा सुद्धा चांगल्या पद्धतीने कसा राखला जाईल, विनाकारण कुठल्याही कामामध्ये अनियमितता राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात। निकृष्ट काम केल्यानंतर संबंधित ठेकेदारावरती कारवाई करण्याच्या सुद्धा आपण ही सूचना दिलेल्या आहेत। तसेच जे अतिक्रमण आहे, राज्यमार्ग असेल किंवा इतर जिल्हा मार्ग असेल, याच्या लगत जे काही अतिक्रमण झालं असेल ज्याच्यामुळे अपघाताची संख्या वाढत असेल तर त्या ठिकाणचा सुद्धा अहवाल मागितलाय। अशा परिसरातील सुद्धा काही गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील। काहींच्या तक्रारी होत्या, समनापूर सारख्या ठिकाणी तिथं ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात होत असतील, त्या दृष्टीने सुद्धा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। प्रत्येक बाबतीत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही। आता जे रस्त्याचे कामं सुरू आहेत त्याचा दर्जा चांगला राखला जाईल।